यानंतर एक महत्त्वाची बातम्यांचा सुपरफास्ट आढावा आपण घेणार आहोत। मात्र एक मोठी बातमी आपल्याकडे आहे। बाबा नीम करोली महाराज यांच्या जीवनावर बायोपिकला अखेर सेन्सॉर बोर्डाकडून प्रदर्शनाची परवानगी मिळालेली आहे। येत्या 29 मे रोजी सर्व चित्रपटगृहामध्ये श्री बाबा नीम करोली हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे। प्रशासकीय मनमानी आणि सेन्सॉर बोर्डाच्या दिरंगाई विरुद्धचा लढा अखेर निर्मात्यांनी जिंकलाय। ॲपलचे स्टीव्ह जॉब्स असोत वा फेसबुकचा मार्क झुकरबर्ग अशा दिग्गजांना आध्यात्मिक दिशा दाखवणाऱ्या आणि त्यांच्यासोबतच लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नीम करोली महाराज यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे। सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेल्या श्री बाबा नीम करोली महाराज यांचा बायोपिक हा 29 मे रोजी सर्व सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। शरद सिंग ठाकूर दिग्दर्शित सिनेमामध्ये सुबोध भावेंसह मिलिंद गुणाजी, हितेन तेजवानी, मोहित गुप्ता असे अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारलेल्या आहेत। नीम करोली महाराजांचा जीवन प्रवास जितका खडतर होता तितकाच खडतर प्रवास हा सिनेमाच्या प्रदर्शनाचा सुद्धा होता। निर्मात्यांनी तात्काळ श्रेणीमध्ये अर्ज करूनही सेन्सॉर बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून दिरंगाई करण्यात आली। अखेर निर्मात्यांनी मुंबई कोर्टाचं दार ठोठावलं आणि त्यानंतर ताबडतोब सेन्सॉर बोर्डानं प्रमाणपत्र जारी केलं। तो महाराज ने आपको इसी रूप में दर्शन दिए। लड़का हुआ है लड़का। हाँ, गाय मैया को गोबर, धरती मैया से मिट्टी और बनिया की दुकान से तेल सिंदूर सब कुछ ले आओ।